Hello students, today we are going to learn preparation of alkyl halides. In before lecture we are studying definition of halogen derivatives, classification and nomenclature. Today we are going to deal with the preparation of alkyl halides. Alkyl halides कसं तयार करतात ते आज आपण काय करणार आहे शिकणार आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिली जी रिॲक्शन आहे ती कोणापासून आहे तर फ्रॉम अल्कोहोल्स. आपण आज पहिली रिॲक्शन पाहणार आहे तर फ्रॉम अल्कोहोल्स. अल्कोहोल्स आपल्याला काय होतं वाईट रेंजमध्ये आपल्याला उपलब्ध असतं. त्याचबरोबर अल्कोहोलमधला जो हा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो आपण काय करू शकतो ह्या हॅलोजनमुळं किंवा हायड्रोजन हॅलाइड्स किंवा हॅलो ॲसिड्समुळं आपण काय करू शकतो इझिली रिप्लेस करू शकतो. त्यामुळे आपण काय करतो की पहिली मेथड शिकतो फ्रॉम अल्कोहोल्स. त्याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आपण शिकणार आहे बाय युझिंग हायड्रोजन हॅलाइड्स दॅट इज HX. आता ह्या HXमध्ये कोण कोण येतो तर हायड्रोजन क्लोराईड येतो, हायड्रोजन ब्रोमाइड येतो आणि हायड्रोजन आयोडाईड येतो. आपण हे तीनही रिएजंट वापरून आपण काय करणार आहे तर ह्या रिॲक्शन पाहणार आहे. आता जर फ्रॉम अल्कोहोल्समध्ये आणखीन दोन रिॲक्शन येतात फ्रॉम फॉस्फरस हॅलाइड्स अँड थायोनिल क्लोराईड. अशा आणखीन दोन रिॲक्शन आपल्याला पाहिजेत. पण आज आपण काय पाहतोय तर फर्स्ट हायड्रोजन हॅलाइड. त्याच्यामध्ये ही पहिली रिॲक्शन HX म्हणजे जो ROH अल्कोहोलमधला अल्किल ग्रुप आणि त्याला काय असतो हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असतो. अल्केनमधला एक हायड्रोजन रिप्लेस होतो आणि तिथं एक हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच होतो. त्यावेळेस काय तयार होतो आपला अल्कोहोल तयार होतो. आणि ह्या अल्कोहोलचा आपण काय करणार आहे इथं रिप्लेस करणार आहे बाय युझिंग हायड्रोजन हॅलाइड. आणि इथं आपण काय करणार आहे ह्या अल्किल ग्रुपला एक हॅलोजन ॲटम अटॅच करणार आहे. ज्यावेळेस अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटीचा विचार करू टू दी हायड्रोजन हॅलाइड किंवा हॅलो ॲसिड्स बरोबर त्याची रिॲक्टिव्हिटी पाहिली तर जो टर्शरी अल्कोहोल असतो तो मोर रिॲक्टिव्ह असतो. Tertiary alcohol is more reactive than the secondary alcohol and secondary alcohol is more reactive than the primary alcohol. जर जनरल रिॲक्शन पाहू तर पहा ROH हा आपला काय झाला अल्किल अल्कोहोल झाला which is treated with hydrogen halide with suitable condition. Then it gives alkyl halides along with H2O. आता ज्यावेळेस आपण रिॲक्शन स्टार्ट करू त्याच्या अगोदर तुम्हाला एका रिएजंटची माहिती पाहिजे. तो आहे आपला लुकास रिएजंट. व्हॉट इज मीन बाय लुकास रिएजंट? लुकास रिएजंट इज अ मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस झिंक क्लोराईड. इट इज कॉल्ड ॲज लुकास रिएजंट. लुकास रिएजंट म्हणजे काय तर मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस झिंक क्लोराईड. आता हा लुकास रिएजंट केव्हा वापरायचा ज्यावेळेस प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन असेल किंवा सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन असेल त्यावेळेस आपण काय वापरणार आहे हा लुकास रिएजंट यूज करणार आहे. टर्शरी अल्कोहोलची ज्यावेळेस रिॲक्शन होती ती इझिली आपल्याला मिळते. आपल्याला जो प्रोडक्ट आहे तो इझिली लगेच प्राप्त होतो. असं का बरं होतं कारण टर्शरी अल्कोहोलमध्ये काय होतं ब्रँचिंग असतं त्यामुळे ते बॉन्ड पटकन ब्रेक होतात आणि त्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारच्या रिएजंटची गरज लागत नाही. पण प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये काय होते हो सुटेबल कंडिशन लागते म्हणजेच तिथं आपल्याला काय करावं लागतो लुकास रिएजंट यूज करावं लागतो. चला तर मग आपण पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन स्टडी. आता आपण प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन पाहतो. हायड्रोजन क्लोराईड प्रायमरी अल्कोहोल विथ हायड्रोजन क्लोराईड. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय हे माहीत पाहिजे अगोदर. प्रायमरी अल्कोहोल मीन्स द हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू दी प्रायमरी कार्बन ॲटम. हा जो कार्बन आहे तो कसला आहे हो प्रायमरी आहे आणि या प्रायमरी कार्बन ॲटमला हा हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच झाला म्हणून ह्याला आपण काय म्हणतो प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. ज्यावेळेस प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन होत असते विथ हायड्रोजन क्लोराईड त्यावेळेस आपल्याला काय लागतो लुकास रिएजंट लागतो आणि मग आपल्याला काय मिळतो प्रायमरी अल्किल हॅलाइड मिळतो. आपण स्टार्ट करू रिॲक्शन. व्हेन ethyl alcohol is treated with hydrogen chloride in presence of Lucas reagent, it gives
इथिल क्लोराईड प्लस H2O. ज्यावेळेस प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन होत असते त्यावेळेस इम्पॉर्टंट काय आहे तर लुकास रिएजंट आहे. पाहू शकता तुम्ही तर इथं इथिल अल्कोहोलमधला जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो आणि HCl मधला जो H आहे किंवा तो आपण काय म्हणतो इथं HCl मधला H प्लस आणि Cl मायनस असतो आणि हा हायड्रॉक्सिलवरती चार्ज कुठला असतो मायनस चार्ज असतो. मग हा H प्लस आणि OH मायनस काय होतात इन द फॉर्म ऑफ H2O आपल्याला मिळतात. आणि हा जो क्लोरीन ॲटम आहे हा क्लोरीन ॲटम काय होतो ह्या प्रायमरी कार्बन ॲटमला येऊन अटॅच होतो आणि मग आपल्याला मिळणारा प्रोडक्ट काय असतो हा प्रायमरी अल्किल क्लोराईड. आता आपण इथं एक्झाम्पल घेतलंय तर इथिल अल्कोहोलचं घेतले आपल्याला तयार होणारा प्रोडक्ट काय असेल तर इथिल क्लोराईड तयार झाला. When ethyl alcohol is treated with hydrogen chloride in presence of Lucas reagent, it gives ethyl chloride along with H2O. आता आपण सेकंडरी अल्कोहोलची रिएक्शन पाहू. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय पहा तर तुमचा हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे अल्कोहोलमधला मेन कोण असतो हायड्रॉक्सिल ग्रुप विच इज अटॅच्ड टू दी सेकंडरी कार्बन ॲटम. हा कसला कार्बन ॲटम आहे हो सेकंडरी आहे. सेकंडरी का झाला कारण दिस कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अनादर टू कार्बन ॲटम अनादर किंवा अदर टू कार्बन ॲटमला काय आहे हा अटॅच असतो म्हणून आपण सेकंडरी कार्बन ॲटम म्हणतो. ह्या सेकंडरी कार्बन ॲटमवरती ज्यावेळेस हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. वेन सेकंडरी अल्कोहोल इज ट्रीटेड विथ hydrogen chloride in presence of Lucas reagent, it gives secondary alkyl halide along with H2O. आता फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलंय पहा तर हा कोण असेल हो आयसोप्रोपिल अल्कोहोल. त्याला आपण काय म्हणतो आयसोप्रोपिल अल्कोहोल. तर इथं आपण पाहतो सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमवरती हा अटॅच आहे म्हणून हा काय झाला आयसोप्रोपिल अल्कोहोल झाला. When isopropyl alcohol is treated with hydrogen chloride in presence of Lucas reagent, it gives 2-chloropropane किंवा आयसोप्रोपिल क्लोराईड अलॉंग विथ H2O. आपल्याला काय मिळाला इथं आयसोप्रोपिल क्लोराईड मिळाला किंवा 2-chloropropane मिळाला. ही काय झाली सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन झाली. फर्स्ट आपण पाहिली प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन आता ही आपण पाहिली सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन. देन आपण पाहतोय आता टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन. टर्शरी अल्कोहोलमध्ये पाहू शकता तुम्ही इथं काय आहे तर इथं टोटल कार्बनची संख्या काय आहे हो 4 आहे. आता हा जो कार्बन ॲटम येतो जो सेंटरचा कार्बन आहे तो कसला आहे टर्शरी कार्बन आहे. त्याला टर्शरी कार्बन का म्हणायचं कारण टर्शरी कार्बन इज दॅट कार्बन विच इज अटॅच टू अदर 3 कार्बन. हा काय करतो अदर 3 कार्बन ॲटमला अटॅच असतो म्हणून याला आपण टर्शरी कार्बन म्हणतो. आणि ह्या टर्शरी कार्बन ॲटमवरती ज्यावेळेस हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणलं टर्शरी अल्कोहोल म्हणलं. वेन टर्शरी अल्कोहोल इज ट्रीटेड विथ हायड्रोजन क्लोराईड इट गिव्स टर्शरी ब्युटिल क्लोराईड. आपल्याला काय मिळतो इथं टर्शरी ब्युटिल क्लोराईड मिळतो किंवा टर्शरी ब्युटिल हॅलाइड म्हणू आपण. आता हे जे एक्झाम्पल आहे ते कशाचं आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं आहे. वेन टर्शरी ब्युटिल अल्कोहोल इज सिम्पली treated with hydrogen chloride then it gives tertiary butyl chloride along with water. ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनसाठी कोणत्याही प्रकारच्या रिएजंटची गरज नाही. तुम्ही फक्त काय करू शकता की टेस्ट ट्यूबमध्ये जर सोल्युशन घेतला आणि त्याच्यामध्ये HCl ॲड केला तर डायरेक्ट तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट काय असेल हो टर्शरी अल्कोहोल असेल. आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलंच आहे की रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ द अल्कोहोल्स टुवर्ड्स दी हॅलोजन किंवा हॅलो ॲसिड्स किंवा हायड्रोजन हॅलाइड. टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन दी सेकंडरी अल्कोहोल अँड सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन दी प्रायमरी अल्कोहोल. मग प्रायमरी अल्कोहोलची ज्यावेळेस रिॲक्शन घडवून आणतो त्यावेळेस आपल्याला काय गरजेचं आहे हो लुकास रिएजंट गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण
प्रायमरी अल्कोहोलसाठी लुकास लेजनची गरज आहे, सेकंडरी अल्कोहोलची सुद्धा लुकास लेजनची गरज आहे, आणि टर्शरी अल्कोहोल हा आपण काय करू शकतो की इझिली आपल्याला जो हवा आहे तो प्रोडक्ट फॉर्म करू शकतो, दॅट इज टर्शरी ब्युटील क्लोराईड. या पद्धतीनं आज आपण कोणती रिॲक्शन शिकली तर फ्रॉम अल्कोहोल्समधली पहिली रिॲक्शन असेल हायड्रोजन हलाइड्स. ह्याच्यामध्ये बाय युझिंग लुकास रिएजंट अलॉंग विथ हायड्रोजन क्लोराईड प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीत ह्या तीनही रिॲक्शन आपण आज स्टडी केल्या. ओके, थँक्यू.